हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा मित्र स्वप्नील बेलोचं स्वागत करतो. खूप महिन्यांनी वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग नाही येण्याचं कारण म्हणजे मी कुठं ट्रॅव्हल करत नव्हतो, बाईक राईड करत नव्हतो. तो आज खूप महिन्यांनंतर मी आज राईडला चाललो आहे पुन्हा एकदा आमच्या बिदी शेड्यूलमधनं वेळ काढून. आणि आज कुठे चाललो ते नंतर पुढे जाऊन सांगतो. आणि आज माझ्याबरोबर आहेत पहिले रुपेश बांदकर, जे लास्ट मोमेंटला चेन लूप मारत आहेत, रात्रीपासून उठलेले. आणि 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 पहिली फक्त बाईक बघा, ब्रँड बघा. आणि त्याच ब्रँडसारखा एक ब्रँड माणूस आमच्या बरोबर आहे, कल्पक दलाल. जो लास्ट टाइम पहिली राईड आहे एवढं नको. लास्ट टाइम तो आमच्याबरोबर आलेला. कुठं ॲक्टिवा घेऊन आलेलो आणि माळशेत घाटात गेलो पावसाळ्यात. तो त्याला ते आवडलेलं, त्यामुळे भाईनी भारी भरकम खुश गेलं एकदम. आणि त्याची पहिली राईड आहे ॲक्च्युली. आम्ही दोघांनी रुपेश आणि मी केले तरी त्याची पहिली राईड आहे. आणि आम्ही बऱ्यापैकी लांब चाललो आहे. बघू, फक्त ह्याचं टेन्शन आहे आम्हाला की हा चालवेल की नाही. अरे चालवेल तो, आम्ही हा चालू. तो चैन लूप मारलाय 300 तरी जाऊ नॉनस्टॉप. नाही 300 जाऊ पुढे बघू आपण. ठीक आहे, कुठे चाललो होतो आम्ही थोडा सांगतो पुढे गेल्यावरती. तो कल्पक आहे, ट्रॅम्प स्पीड 400 बरोबर. आणि रुपेश बांदकर नेहमीप्रमाणे त्याची होंडा लवर. खूप वेळा बोलून पण तो शेवटी परत होंडामध्येच गेला. होंडाने त्याचं एक वेगळंच कनेक्शन आहे. आणि माझी हिमालयन. एक्झॅक्ट 6:15 मी राईड स्टार्ट केले कळवा नाक्यावरून. आणि फायनली तिघं निघालोय. तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. आता आमचं डायरेक्ट हॉल्ट 2 तासाने आहे. बघू हे लीड कोण करणार आहे. मला लीड करायचं बोलतात. मला खूप एक्सपिरियन्स आहे ना. खूप दिवसानंतर सकाळी लवकर उठलो, त्यामुळे सनराईज खूप छान असा बघायला भेटलाय. 10 नंतर आमची खरी परीक्षा आहे. 10 नंतर जे गरम होईल. त्यामुळे आम्ही जेवढं पटापट जमेल तेवढं पटापट रस्ता आम्ही कव्हर करणार आहोत. भाई मोबाईल कोणाचा बाहेर आहे का शॉर्ट घ्यायला. खूप एक्सपेन्सिव्ह रोड आहे आमची. आम्ही सोनेरी रस्त्यावरून आमचा प्रवास करतोय, गोल्डन रोड. ऍक्च्युली खूप दिवसाने राईड करतोय, त्यामुळे सगळं एकदम चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय. बाकी काही नाही. बाय द वे आम्ही आता बहुतेक चौक जवळ पोहोचू, खोपोलीच्या आधी आहोत. नवीन रायडर बाईकचा आणि रोडचा एक्सपिरियन्स घेताना जर प्रचिती तू बघत असेल, ब्लॉग जर बघितलास तर हा शॉर्ट मी मुद्दामून टाकणार आहे. माझे टायर असे नाहीत म्हणून मी झोपवू नाही शकत बाईक. रुपयाचे हे खाली कोण नाही, अपोजिटने कोण नाही येणार. हा बघा, मी आता तेच बोलणार होतो. नेहमीप्रमाणे कन्फ्युजन होतं, तर माझं पण होतं, पण आता मला एकदम कॉन्फिडन्सने माहिती आहे. लेफ्ट मार. वेलकम टू लोणावळा. खूप महिन्यानंतर लोणावळ्यामध्ये आलोय. मे बी पावसाळ्यात आलेलो मी, त्यानंतर मी आज लोणावळ्यामध्ये आलोय. आम्ही बहुतेक खूप लवकर आलो, त्यामुळे सगळे दुकानं बंद आहेत. किंवा आज मंगळवार आहे, त्यामुळे मे बी इथली दुकानं बंद असतील. बोल आता, काय बोलत अर्टिगा बद्दल. हा, अर्टिगाला रिस्पेक्ट द्यायचा, रिस्पेक्ट. कळलंय. त्या अर्टिगा मधनं आपण किती किलोमीटर फिरलं माहितीये का, किती प्रवास केला आपण एकत्र. तू शिव्या घालून केल्या आपण. आणि बाय द वे चष्मीस लोकांचा प्रॉब्लेम, बिचारांचे कान दुखतात चष्मा लावून.
सेम समोर पण आपलं नाही, आपलं एकदम विजन क्लिअर आहे. लोणावळ्याच्या पुढे थांबलोय, ब्रेक घेतला एक छोटासा. हो भाई साहब, बिग बजेट हायड्रेशन पॅक. ओ माय गॉड. आम्ही ना राईड करतोय पण आमच्याकडे गोप्रो आहे, आमच्याकडे आयफोन आहे, 2 गोप्रो आहेत. आयफोन आहे S24 अल्ट्रा आहे, पण आमच्याकडे ड्रोन नाही जो आम्हाला पाहिजे होता. ज्या लोकेशनला आम्ही चाललोय ते एवढं म्हणजे शब्दात ना सांगू शकत, एवढं भारी आहे. कल्पक ड्रोन आणणार होता पण काहीतरी फालतू कारण दिलं ग्रुपमध्ये रात्री आमच्या, आणि नाही आणला. त्याला मुळात ड्रोन आणायला कंटाळा आलेला हे आम्हाला संध्याकाळीच समजलेलं. असं काठी लावू मोबाईलला, काठी आणि ड्रोन शॉट घेऊ. बाय द वे, माझा मित्र सुमित, माझा छोटा भाऊ आहे, तो आता लायसन आला त्याने. एक राईड केलेली, एकविराला गेलेला तो तुझ्यासाठी आहे भाई. तू जेव्हा बोलशील तेव्हा आपण येऊ बघ, किती छान रस्ते असतात. तू जेव्हा बोलणार तेव्हा आपण एक राईड करणार, मी तुला प्रॉमिस केले. तू फक्त एक्सपल्स 210 आले ना रे, एक्सपल्स 210 आले ना, ती घे, मग आपण फिरू मजबूत. बघ किती छान रस्ते असतात. तू तिथपर्यंतच गेला, अजून पुढे बघ किती छान रस्ते. हा असे को रायडर असतात, मग मजा येते राईड करायला. आता राईट साईडला ना एक जोगेश्वरी मिसळ आहे, पण आम्हाला मिसळ नाही खायचे. मिसळ एकालाच खायचे, जो आहे रुपेश. 8:30 वाजलेत आणि आम्ही पुण्यामध्ये एंटर झालोय. बऱ्यापैकी रोड कव्हर केलाय. 8:30 म्हणजे 6:15 निघालो ना आपण. 2 तासात आम्ही पकडून झाला रोड कव्हर केला एवढा. आणि आता नाश्ता करायला थांबतोय, भूक लागली सगळ्यांना, त्यामुळे आता पहिला नाश्ता करायचा. चांगलं आहे का? बढिया. ऑथेंटिक खायला मिसळ खायची होत्या, फालतू कारण देते. ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड. ठीक आहे. मी आणतो ना ते हॉटेल बेस्ट असतात. ह्याला पण माहिती आहे, हा एक्सेप्ट नाही करत. ह्याला पण माहिती आहे चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. थोडंसं आता पेटपूजा. काही जर तुम्ही मुंबईहून यायचं जर पुण्याला जात असाल, पुण्यामध्ये येणार असाल मुंबईवरून, तर हा आपला मुंबई पुणे रोड आहे. आणि हा अण्णा तिथली पण हॉटेल आहे. खूप चांगलं फूड आहे इथे, तुम्ही खाऊन बघा. आणि आता परत निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. भाई ह्यालाच विचारू, मजा आली का? मजा आली. एक नंबर एक्सपिरियन्स. हे तर आपण डेली काय. कल्पक बरोबर पहिली राईड होती आमची. हा ॲक्च्युली त्याच्यावर पहिली राईड आहे. आम्हाला असं वाटलेलं की दमेल वगैरे, थांब करेल तो, कारण की त्याचे नखरे आहेत ते तुम्हाला सब करतील पुढच्या 3-4 दिवसात कळतील तुम्हाला. जस्ट आमचा ब्रेकफास्ट झाला आणि ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो आता परत रोडला. आणि बघू शकता पुण्यामध्ये ट्रॅफिक सकाळची. तसं आपल्या इथे ठाणे मुंबईमध्ये ट्रॅफिक असते, तशी सकाळी इथे पण असते, मला माहिती आहे. आम्ही ट्राय करत होतो की पुढे थांबायचं, पण ह्या लोकांना भूक लागलेली, त्यामुळे आधी थांबलो. आता ही ट्रॅफिक कंटिन्यू लागणार. आणि थोडं आता गरम व्हायला लागलंय, कारण की गरमी वाढत चालले हळूहळू. कधीपासून ॲम्ब्युलन्स यार मागे, कोण साईड पण नाही देते. आणि बाय द वे आम्ही इंटरकॉम आमचे डिस्कनेक्ट झालेत, ते लोक पुढे गेले, मी मागे थांबलेलो आणि आमचा इंटरकॉम डिस्कनेक्ट झाला. आता का माहिती पुढे ते कुठे थांबले असे, इथे कनेक्ट होऊ परत. हे बघा राईटला पूर्ण ट्रॅफिक, पूर्ण लास्ट नजर जाते तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. तसं आपल्या इथे अंधेरीला वगैरे असते ना सकाळी मॉर्निंगला वर्किंग आवरमध्ये, तसं सेम ट्रॅफिक आहे. पुण्यातले लोक मुंबईत शिफ्ट झालेत आणि मुंबईतले लोक पुण्यामध्ये शिफ्ट झाले.
बदलले पुणे पण. जो पेट्रोल पंप वाल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा हा जो ग्रीन कलरचा आहे ना ते काढून टाका आणि दुसरा लावा. हे रात्री जो प्रॉपर सीएनजी पंप वाटतो, माझ्यासारख्या सीएनजी गाडीवाल्यांना भास होतो आणि गाडी लेफ्टला टाकतो. अशावर असतो आम्ही. एकतर या सातारा रोडला पुढे स्पीड लिमिट 80 आहे आणि आम्ही मगाशी तिघं पण 100च्या स्पीडला होतो. हा पण मी पण रुपेश पण. आणि तिकडे लेफ्ट साइडला सर्व्हिस रोडला एकदम लपून पोलिसांची स्पीड गन होती. स्पीड गनची कार असते ना, ती गन त्या कॅप्चर करतात स्पीड, ती उभी होती. आता आमच्या तिघांना पण माहित नाही की आम्हाला फाईन लागलाय की नाही लागलाय. माझे नंबर प्लेट पुढची अशी थोडी आतमध्ये हेडलाईटच्या खाली ह्या दोघांचे प्रॉपर डिस्प्ले होते. त्यामुळे बघू, नाहीतर आमच्या आजची राईड आम्हाला थोडी अजून एक्सपेन्सिव्ह जाईल, थोडी महाग जाईल. अजून काय, महाराष्ट्र पोलीस खूप मस्त. आता आम्ही साताऱ्यात पोहोचू लवकरच. एक 10 किलोमीटर सातारा आहे, पण साताऱ्यात पण नाही थांबायचंय असं आम्ही बोलतो. डायरेक्ट कराड, कारण की कळेल ते तुम्हाला पुढे. तर जसं मी मगाशी बोललो की सातारा 10 किलोमीटर आहे. साताऱ्यात आम्ही पोहोचलोय आणि साताऱ्यातली माझी आणि रुपेशची खूप मोठी स्टोरी आहे. आम्ही ही तो दिवस कधीच नाही विसरणार ना रुपेश. हा थांब, सांगतो पहिले हे जरा बोलतो. गेल्या महिन्यातच मी साताऱ्याला आलेलो. साताऱ्यात 2-3 सिरियलचे सेट आहे तिथलं इथे. सो शूटिंगसाठी मी आलेलो साताऱ्यामध्ये. गरमीमध्ये होतो तेव्हा माझी कलर बदलून गेलेलो पूर्ण. आता पण तेच आहे. आता मला कळत नाही बाईक चालवते म्हणून, वारा लागतोय बऱ्यापैकी, थांबलो का मग कळतं किती गरमी आहे म्हणून. सो सातारा क्रॉस करून पुढे काहीतरी थंड पियाची इच्छा आहे. त्यासाठी ब्रेक घेऊ एक छोटा. ब्रेक नंबर 3. सकाळी निघाल्यापासून आज तिसरा ब्रेक आमचा. गरमी खूप वाढली आता. सारखं बोलून मला पण कंटाळा आला गरमीबद्दल, पण खरंच खूप वाढले. आणि तिसरा ब्रेक. अरे आमचे नवीन रायडर सारखे गाडीवरून उठतायत बसतायत, पण खरंच खूप गरमी वाढले. म्हणून आता आम्ही उसाचा रस पितोय आणि कराडपर्यंत ऑलमोस्ट पोहोचलो. आता कराड जवळ. तिथून किती वेळ लागेल तर अजून आपल्याला? कराडवरून किती वेळ लागेल अजून आम्हाला जेवायचं आहे. मध्ये परत 1 तास जाणार आहे. 4-5 वाजतील. 5 तरी वाजतील आम्हाला आमच्या लोकेशनपर्यंत पोहोचेपर्यंत. 5 वाजणार कन्फर्म, कारण की आम्ही इथं 5 विदाउट ब्रेक वाजते. लोकेशन दाखवतो. 5 तास विदाउट ब्रेक, 5 तास म्हणजे 6. हा खूप टाइम घेतो. बायकोला फोन करतो, बोलतोय, सांगतो सारखा. आम्ही नाही, माझ्या बायकोला आता मी फोन करणार आहे कुठे पोचले सांगायला. तोपर्यंत दुपारचे 1:15 झालेत आणि आता आम्ही कराडमध्ये पोहोचलोय. आणि हा नवीन जेव्हा कराडचा ब्रिज होईल तेव्हा, अरे यार, हवा तेच तर बोललो, हवा डायल करून दे. पण जेव्हा हा कराडचा ब्रिज होईल ना तेव्हा खूप इथले ट्रॅफिक कमी होईल. हे ट्रक्स, हेवी व्हेकल सगळे वरून जातील, तेव्हा बरं होईल. कधी होईल माहित नाही, कधीपासून काम चालू आहे. तर आता फक्त एकच ब्रेक होईल, जेवणानंतर डायरेक्ट लास्ट डेस्टिनेशन एंड. 321 किलोमीटर नंतर पहिला पेट्रोल ब्रेक घेतलेला. आता फ्युएल ब्रेक मी आणि रुपेशने आता भरलं. कल्पकने आधी भरलेलं, त्याच्या गाडीचं ॲव्हरेज कमी निघतं. कराडवरून राईट मारलाय मी आता, आणि आता गावागावातून जाणार पुढे.
वरती क्लायमेट असा चालू आहे ना, ऊन सावली. आता बघा इथे सावली आहे, पुढं ऊन आहे. पाऊस तर नाही येणार ना, आला तर खतम, बुजून जायचं. काय रोड आहे यार, काय मजा येते गाडी चालवायला. ऍक्च्युली आम्ही या रोडने गेलेलो 2-3 वेळा बाईक कारने. रुपेश आणि माझी इच्छा होती खूप की आपण इथं बाईकने येऊया, पण पावसात यायचं होतं. पावसात तर येऊच परत, पण ठीक आहे आता चाललो इथून. ती इच्छा तर पूर्ण झाली, बाईकने जायची. कारने आम्ही 2 का 3 वेळा गेलो इथून. बरं, इथून आमचे 100 किलोमीटर पण वाढलेत. ह्या रोडने चाललो आम्ही, त्या जिथे आम्हाला जायचंय तो रोड तिकडून जवळ होता, पण आम्ही खास या रोडने जाण्यासाठी 100 किलोमीटर अजून वाढवून चाललोय. कारण की एक बघा अशी सावली, इतका सुंदर रोड आहे, कोण नाही, आम्ही तिघं आहोत. तर या पुढे बघा असा रोड आहे, मी बाईक चालल्यात. तुमच्यावर तुमचे 2 मित्र आहेत, अजून काय पाहिजे आयुष्यात. एवढं गरमी आहे, एवढ्या गरमीमध्ये पण साईडला बघा इथे बाजूला हिरवागार आहे दोन्ही बाजूला. आणि मधून हा असा रस्ता चाललाय, डांबरी रस्ता, किती भारी वाटतंय. निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही चाललोय. आणि आता पुढे अनुस्कुरा घाट चालू होईल. अलकापूर, पावनखिंड, अनुस्कुरा, राजापूर. पावनखिंड पण गेला कधी तू? अरे बहुतेक माझा इंटरकॉम परत हे झालेला आहे. हॅलो हॅलो हॅलो, अरे हॅलो, अरे कोई मेरी आवाज सुन रहा है? हॅलो. इतका दिवस मुंबईमध्ये शूट करत होतो, मुंबईच्या बाहेर कंटिन्यू. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या आता इथं येईपर्यंत, काल का परवापर्यंत पण शूट होतं माझं. ते सगळं त्यातून थोडं बाहेर यायचं होतं, त्यामुळे ही बाईक राईड आहे, त्यासाठी बाईक राईड करतोय. आणि आमचा खूप आधीपासून प्लॅन चालू होता, सगळे बिझी होतो, आम्ही तिघं पण बिझी होतो. तिघांचं पण काही ना काहीतरी शूट चालू होतं. त्यामधून थोडंसं बाहेर येण्यासाठी, थोडासा रिलॅक्स, थोडासा काय बोलू शकतो आपण, एक शांतता त्या कामामधून, त्यासाठी राईड आहे. या रस्त्याबद्दल काय बोलू. पावसाळ्यात तर मला माहिती आहे, पावसाळ्यात तर हा रस्ता खूप सुंदर आहे. पावसाळ्यात एकदा येऊन बघा. अनुस्कुरा घाटातून जर तुम्ही पुढे चालला असेल कोकणात, तर या रस्त्याने या एकदा, खूप मस्त आहे. फक्त रात्री अवॉइड करा, त्याची एक स्टोरी आहे, ती मी तिकडे पोहोचल्यावर सांगेल किंवा अनुस्कुरा घाट उतरताना सांगेल. त्याच्या मागे एक स्टोरी आहे मस्त, आमचीच आहे. कारमधनं आम्ही गेलेली शूटसाठी ती वाली आहे. तर बघू. आता तरी मी घाट एन्जॉय करतोय, घाटातला रोड एन्जॉय करतोय. ते दोघं बघा खूप मस्त एन्जॉय करतात हा रोड. एकदम शार्प टर्न आहेत, एकदम शार्प. परत घाट रस्ता सुरू, छोटे छोटे असे घाट आहेत इथे पूर्ण. आणि हा नॅरो रोड आहे, एकदम छोटासा. यातूनच समोरून पण गाडी येते आणि तुम्हाला पण जायचंय. खूप जोरात पाऊस आलेला, म्हणून आम्ही हे गावातलं एक मंदिर दिसलं तिकडं थांबलो. हे बघा खूप जोरात आलेलं, खूप जोरात. शेवटी आमच्याकडे ऑप्शन नव्हतं, वाडच साईडला लावून टाकले आणि थांबलो. रिस्क नाही घ्यायची, कारण की गोप्रो होता, बॅगेत पण मोबाईल होते, सगळं होतं, त्यामुळे थांबलो. आता पाऊस गेलाय, क्लिअर झालं, स्काय पण क्लिअर आहे, ऊन पडलं आहे. फक्त तर रोड, पाऊस पडतो ना तर रोड खराब होणार आहे पूर्ण, आणि तो पूर्ण चिखल आमच्या अंगावर उडणार आहे. मगातपासून जे मी अनुस्कुरा घाट जे बोलत होतो, आणि
मी इथे 2-3 वेळा येऊन गेलो. एकदा पावसाळ्यात येऊन गेलो, एकदा उन्हाळ्यात मे बी येऊन गेलो आणि आता रिसेंटली एका प्री वेडिंगसाठी पण आम्ही कोकणात गेलेलो, तेव्हा पण मी इथे येऊन गेलेलो. सो त्या व्ह्यूसाठी आम्ही इथे आलेलो. तो हा व्ह्यू आहे. ॲक्च्युली त्या साईडने अजून मांगलं दिसते. सो त्या बाजूने पण दाखवतो व्ह्यू. आणि आमच्या बाईक जिथे इथे पार्क करतो तिथे असं लोकेशन भेटतं ना, बाईक पार्क करतो. ही राईड पैसा बसेल आहे. लोकेशन आणि कोण नाही, मंगळवार आहे त्यामुळे कुठेच गर्दी नाही भेटत आहे. जिथे जातो तिकडे एकदम मस्त शांत एकदम जागा भेटते. आणि ह्याला घाई लागली, याच्या गावी द्यायची. सगळ्यात आधी रेडी हात होतो आमच्यामध्ये, याच्या गावी द्यायची घाई लागली. हा बघा व्ह्यू. आपण तिसऱ्यांदा आलो ना इथे. आम्ही तिसऱ्यांदा वेळ आलो. आलो तरी मला कंटाळा येत नाही इथे. हा ऍक्च्युली, आणि ऍक्च्युली पावसाळ्यात खूप आता बेटर आहे. 4 दिवसापूर्वी येऊन गेलोय. हा हा आता येऊन गेला हा, परत. पण आता परत जायची. तो पहिल्यांदा आला त्यामुळे तो जरा हरवलाय. तो हरवलाय इथे. व्ह्यू बघत बसलोय. हा तो हरवलाय. चला आता आम्ही अजून पोहोचलो नाही. आम्हाला वाटतं ह्यामध्ये सनसेटला ॲक्च्युली इथे पोचायचं होतं. खूप भारी सनसेटसाठी ते लोकेशन होतं. नाही 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 पागल आहे का, आता निघायचं आपण अजून. जिथे आम्ही किती वाजले, 5:30 वाजले. 5:30ला आम्ही लोकेशनला पाहिजे होतो आणि आता 7-8 ना, 7-8 वाजणार आहे आता. तर बघू आता. तर थांबायचं इच्छा नाही, ह्याच्यामुळे थांबायला लागतं. पाणी चहा एवढंच. तो आता नाही थांबायचंय, आता निघायचं. लाईफ इज एन्जॉय. कशाला आले आपण? एन्जॉय करायला आलोय, पण एन्जॉय करायचं पण हा नको बोलतो ना नंतर. चला निघतो आता इथून. खूप वेळ थांबलो, जवळजवळ अर्धा तास थांबलो. आता निघतोय.